येते, तसं मुंबईच्या जवळ येणारं नाशिक हे एक शहर बनलेलं आहे. नाशिकची महापालिका राज्यावर इम्पॅक्ट टाकण्याच्या दृष्टीने किती महत्त्वाची आणि तिथली गणितं आता कशी दिसतात तुम्हाला, किती महत्त्वाची दिसतात? आणि हो, अजून कुंभमेळ्याचा मुद्दा आपल्याला विसरून चालणार नाही. भालेराव सर. नम्रता, तुम्हाला मी सांगतो की सर्व या निवडणुकीचा एक ड्रॉबॅक म्हणण्यापेक्षा एक वाईट गोष्ट आहे की या सगळ्या आजच्या या निवडणुकीतून मनसे ज्यांनी महापालिकेवर खूप चांगली सत्ता गाजवली होती, अतिशय काही कामं त्यांनी खूप चांगली केली, पण या महापालिका निवडणुकीत मनसे जवळपास अस्तित्वात नसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. दिनकर पाटील आत्ताच आपण दाखवलं की जे आघाडीवर आहेत ते आणि त्यांचा मुलगा, आदल्या दिवशी ते नाचले, ठाकरे बंधू एकत्र आले म्हणून, आणि दुसऱ्या दिवशी देवदर्शनाला जातो असं सांगून भाजपच्या मंदिरात गेले, भाजपच्या देवाचं त्यांनी दर्शन घेतलं. म्हणजे ही परिस्थिती आल्यामुळे मनसेची नाशिकमध्ये आज अतिशय वाईट परिस्थिती आहे. त्यांचे 2 महापौर हे एक अपक्ष लढतोय आणि एक भाजपच्या तिकिटावर त्यांच्या पत्नी लढत आहेत. त्याच्यामुळे एक विरोधक तर ऑलरेडी आता कमी झाला होता. त्याच्यानंतर गेल्या महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेच्या म्हणजे एकत्रित शिवसेनेच्या 45 जागा होत्या, त्यापैकी 39 नगरसेवकांनी शिवसेना सोडली होती. त्याच्यामुळे ठाकरेंची ताकद ही सुद्धा अतिशय कमी झाली होती. भुजबळ आजारी असल्यामुळे जो सर्वात मोठा मुद्दा होता की भुजबळ यावेळेला निवडणुकीत कुठेही नव्हते, कारण भुजबळांची प्रकृती बरी नाही आहे. त्यामुळे त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनी राष्ट्रवादीकडनं संपूर्ण जबाबदारी घेऊन पुढे हे केलं. त्यांची मॅनेजमेंट अतिशय चांगली होती, पण दुर्दैवाने त्यांच्याकडे उमेदवार त्यांनी जे ठरवले होते त्यांना फोडण्यात भाजपने यश मिळवलं होतं. त्याच्यामुळे ही तशी निवडणूक विरोधकांची परीक्षा घेणारी होती, ना की सत्ताधाऱ्यांची परीक्षा घेणारी होती. हा जो निकाल आहे हा राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा याच्याकरता आहे, म्हणजे नाशिकचा निकाल, की एकतर गोल्डन ट्रायंगलमधलं हे महापालिका आहे, मुंबई, पुणे आणि नाशिक, हा जो गोल्डन ट्रायंगल आपण म्हणतो त्याच्यातला हा महापालिका असल्यामुळे हा निकाल राज्यावर किंवा इतर महापालिकांच्या पुढच्या याच्यावर निश्चितपणे फरक पडेल. उत्तर महाराष्ट्रातल्या निकालांवर याच्यामुळे नक्की हा फरक पुढे पडणार आहे. परंतु कुंभमेळा, मी मगाशी सांगितलं की ट्रिपल इंजिन सरकार असल्यामुळे यावेळेला निधी पण जास्त येणार आहे. परंतु त्याचबरोबर नागरिकांना एक भीती, म्हणजे नागरिकांना इन द सेन्स सर्वसामान्य मतदारांना एक भीती निश्चित आहे की या काय पाशवी बहुमतामुळे किंवा या सगळ्या गोष्टींमुळे भाजप हा एककल्ली किंवा त्यांना पाहिजे तसाच विकास, त्यांना वाटेल तो विकास आणि बाकीच्या गोष्टींमध्ये विकास नाही, असं तर होणार नाही ना. कारण याच्यात या निवडणुकीमध्ये सर्वात महत्त्वाचा मुद्दा राहिला, ज्या ठिकाणी कुंभमेळा भरणार आहे, जिथे साधू संतांच्या राहण्याची सोय करायची आहे, त्या ठिकाणी होणारी वृक्षतोड आणि झालेली वृक्षतोड हा सर्वात मोठा यावेळेच्या नाशिकच्या निवडणुकीतला मुद्दा होता. तर ज्या पद्धतीने तिथे वृक्षतोड करण्यात आली आणि जवळपास 1700-1800 झाडं कापली, त्या सगळं नाशिककर, सर्वसामान्य नाशिककर याच्या विरोधात उतरला होता. तर हे जसं रेटून नेण्याचं काम ज्याला आपण म्हणतो तसं तर याच्यात होणार नाही ना, असं हे वाटतं. त्यामुळे प्रभावी विरोधी पक्ष किंवा निदान बोलणारा विरोधी पक्ष कुठेतरी असावा, ही मतदारांची अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा मतांमध्ये परावर्तित होईल असं अपेक्षित आहे. जयेश वाणी आपल्यासोबत जर असतील तर मला जयेश वाणींना हा प्रश्न विचारायचा होता. भालेरावांनी जो मुद्दा उपस्थित केला की ही विरोधकांची परीक्षा बघणारी निवडणूक आहे. जयेश वाणी, काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांच्याशी आपला संपर्क तुटलेला आहे, पण मृणाल मॅम, हा एक खूप इंट्रिगिंग थॉट आहे की विरोधकांची परीक्षा बघणारी निवडणूक, आणि राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी चित्र तसंच दिसतंय. सत्ता जेव्हा अत्यंत क्रूरपणे किंवा वेगवेगळ्या मार्गांनी राबवली जाते तेव्हा खरोखरच विरोधकांची परीक्षा असते. पण भारतीय जनता पक्षाचा विरोधी पक्षातला काळ जर पाहिला तर मनामध्ये एक काहीतरी विचार असतील आणि ते विचारच खरे आहेत अशी काही जर जाणीव असेल तर त्याला उत्तर देता येतं, हळूहळू पक्षाचा विस्तार होतो.
काय झालेलं आहे की एकदा एखादा पक्ष सत्तेच्या मानवाखालून गेला की त्याची संस्कृती बदलते, याला कोणताही पक्ष अपवाद नाही. आज विरोधात गेलेली महाराष्ट्रातली मंडळी ही सत्तेच्या मानवाखालून गेलेली आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्ष आधीच्या काळात आंदोलन करू शकायचं, रस्त्यात उतरायचं, 2 खासदार निवडून आले तरी हिंदू राष्ट्राची स्वप्न पाहायचं, ते अजून काही विरोधकांना जमत नाही आहे. त्यामुळे विरोधकांना या नव्या भूमिकेशी स्वतःला सामावून घेण्यात, आता 14 साली मोदींचं पर्व सुरू झालं, त्याला 10 वर्ष झाली, अजूनही जमलेलं नाही आहे. दुसरं असं आहे की मोदी प्रणित जो विकास आहे तो विकासच जनतेला आवडतो आहे का, या विषयाचं चिंतन करून जे राजकीय पक्षांनी विरोधातल्या उत्तर द्यायला हवं, त्याच्याऐवजी थोडंसं काहीतरी नरेटिव्ह बिल्डिंगच्या छोट्या छोट्या लढाया करण्यामध्ये सध्या त्यांचा कल दिसतोय. अर्थात हा खूप मोठ्या डिबेटचा विषय आहे. आज आपल्या दर्शकांना निकालात रस आहे. आत्ता आपल्या समोर मुंबईचं जे चित्र आहे, जे आपण स्क्रीनवर दाखवतो, त्यात ठाकरे बंधू आणि महायुती यांच्यामध्ये अगदी घासून सामना सुरू आहे. आणि हा घासून सामना असाच सुरू राहिला तर ते ठाकरे बंधूंचं यश असेल. एकतर यावेळेला राज ठाकरे यांनी भावाला टाळी देऊन आणि भावानी त्याला मिठी मारून हा सामना रोमहर्षक केला. झालं गेलं ते विसरून ते एकत्र आले. त्या एकत्र येण्याला किती फळ मिळतंय याची ही निवडणूक आहे. आपण कालपासून म्हणतो की मराठी मताचं जसं ध्रुवीकरण झालंय तसं अमराठी मताचंही ध्रुवीकरण झालं आहे का. तसं ध्रुवीकरण झालं असेल तर मुंबईतले येणारे प्रश्न मोठे असतील. मुंबईमध्ये मराठी माणसाच्या हातात सत्ता राहिली पाहिजे म्हणून ठाकरे बंधूंना संधी दिली गेली तर भाजपचं मॉडेल फेल गेलं, ते स्वीकारलं गेलं नाही, असा एक मोठा मुद्दा समोर येईल. त्यामुळे अर्थातच सर्वाधिक महत्त्वाची निवडणूक ही 74,000 कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या मुंबई महापालिकेची आहे. त्यातले कल आत्ता कमालीचं इंटरेस्टिंग आहे. काही तुम्ही जसं म्हणताय तसं काही अपडेट्स आपण या क्षणाचं घेऊया. मुंबईमध्ये महायुती 72 जागांनी आघाडीवरती आहे. भाजप 50, शिवसेना 20, शिवसेना उद्धव ठाकरे 43 जागी आघाडीवरती आहे. ठाकरे बंधू एकत्रित 50 जागांची त्यांना आघाडी आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष 43 जागी आणि मनसे 7 जागी आघाडीवर आहे. काँग्रेस 9 जागी आघाडीवर दिसत आहे. नाशिकचे अपडेट्स बघूया आपण. नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना 2 जागी, मनसेला 1 जागी आघाडी मिळालेली आहे. आणि इकडे जळगावात तुरुंगातून निवडणूक लढवणारे माजी महापौर ललित कोल्हे 228 मतांनी आघाडीवर आहेत. नवी मुंबईत प्रभाग क्रमांक 13 मधील भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत. मुंबईत माजी महापौर सागर नाईक, नवी मुंबईमध्ये माजी महापौर सागर नाईक हे आघाडीवरती आहेत. नागपुरात मुस्लिम बहुल भागात सुरुवातीचे कल हे भाजपच्या बाजूने दिसत आहेत. नागपूरच्या प्रभाग क्रमांक 8 मध्ये भाजपचे 4ही उमेदवार आघाडीवर आहेत. आणि जोरदार रस्सीखेच सुरू झालेली आहे. मुंबईमधले आपण आकडे बघू शकता स्क्रीनच्या वर. एका नजरेत तुम्हाला मुंबई महापालिका लक्षात येईल. भाजप 52, शिवसेना 20, शिवसेना ठाकरे 43, मनसे 7 जागांसह आघाडीवर, काँग्रेस 9 आणि इतर 4. याच्यामध्ये आपल्याला कल्पना आहे सेना, मनसे, काँग्रेस जर का 1 जागा मानल्या आपण तर सुमारे 55च्या पुढे जात आहेत हे तीनही पक्ष, कारण ते महाविकास आघाडीचाच एका अर्थानं भाग आहेत. तर भाजप आणि शिवसेना सुद्धा या क्षणी या महाआघाडीच्याही पुढे एकूण सत्तेमध्ये म्हणजे एकूणच पुढे जाताना आपल्याला दिसत आहेत. सर्व ठिकाणी महापालिकांमध्ये भाजप आघाडीवर आहे. ज्या ठिकाणी भाजपचे आकडे सहकारी पक्षा इतके जरी नसले तरी एकत्ररित्या महायुतीचा विचार करतात, जसं की कोल्हापूर जिथे काँग्रेस आघाडीवर आहे तिथे महायुती म्हणून ते एकत्ररित्या पाहायला मिळत आहेत. हे आता लपून राहिलेलं नाहीये की काही ठिकाणी जरी स्वतंत्र लढत असली, जसं उदाहरणार्थ अजित पवार, शरद पवार पुण्यात एकत्र लढतायत, भाजप वेगळी लढते, पण शेवटी हे महायुतीचाच भाग आहे. इंटरेस्टिंग ठरेल जर का पुण्यामध्ये गरज पडली भाजपला तर मग
राष्ट्रवादी अजित पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार एकत्ररित्या येणार का हे पाहणं हा आणखी पुढचा फ्लोअर मॅनेजमेंटचा भाग असेल. सध्या तरी रंगतदार होत चाललेल्या या निवडणुकीमध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला आकडा बदलतोय आणि आपल्याला हे कल पाहायला मिळत आहेत. मुंबईत वॉर्ड क्रमांक 182 ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य पुढे आहेत. प्रत्येक ठिकाणावरून हे अपडेट्स येत आहेत. तर सांगलीच्या प्रभाग 9 मधील 4 उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. नवी मुंबईत जाऊयात. गणेश नाईक आणि एकनाथ शिंदेमध्ये कलगीतुरा रंगला होता. 13 मधील भाजपचे 4 उमेदवार आघाडीवर आहेत नवी मुंबईत. कांदिवलीमध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजप मनसे जोरदार टक्कर पाहायला मिळते. प्रभाग 128 मुंबईमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी महापौर मिलिंद वैद्य आघाडीवर आहेत. नागपुरात भाजप अर्धशतकाच्या उंबरठ्यावर आहे. मला इकडे अवधूत वाघ आहेत का आपल्यासोबत अजूनही गेस्ट म्हणून? भाजपचं कोणी आहे आपल्यासोबत आता? हरकत नाही, कारण मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की निकाल काही लागो अशी गमतीने म्हटलं जातं, म्हणजे उदाहरणार्थ अमित शहाबद्दल असं म्हटलं जायचं की चुनाव जब खत्म होता है तब मेरा चुनाव शुरू होता है. मला हे विचारायला आवडेल भाजपच्या प्रवक्त्यांना की निकाल काही का लागो, कुठे कोणतेही उमेदवार काही का असे ना, पण अंबरनाथमध्ये जे आम्हाला पाहायला मिळालं असाही काही चमत्कार पाहायला मिळेल का? पण आता कोणी भाजपचे प्रवक्ते नाही आहेत. बाकीच्या तज्ज्ञांकडे आपल्याला जावं लागेल, कारण हे आपल्याला अमरनाथ बघायला मिळालं होतं. आशुतोष पाटलांकडे जाऊयात. आशुतोष पाटीलची काही गमतीदार पॅटर्न पाहायला मिळाले. एक होता बिनविरोध, पण अंबरनाथ पॅटर्न फारच इंटरेस्टिंग आहे, ज्यामुळे निकाल कुणाचाही लागो काँग्रेसला निवडून दिलं होतं अंबरनाथमध्ये लोकांनी. त्यांनी भाजपमध्ये एका झटक्यात पक्ष परिवर्तन केलेलं आहे. असं जर का असेल तर हे आकडे आता आपण जे काही स्क्रीनवर दाखवतोय, पण नंतर काय होणार आहे? निश्चितच हे इंटरेस्टिंग राहत असतं ना, कारण अर्थात हे ट्रेंड्स आहेत. आणखीन एक अनालिसिस आपल्याला एक समोर येत आहे की नंबर 1 पक्ष मुंबईमध्ये भाजप 52 ठिकाणी आघाडीवर आहे आणि नंबर 2ला 43 ठिकाणी उद्धव ठाकरेंची शिवसेना पुढे दिसते आणि शिंदेचा स्कोर सध्या तरी 20 दिसतोय. म्हणजे जवळपास दुप्पट दिसत आहेत उद्धव ठाकरेंचा स्कोर. हे एक इंटरेस्टिंग राहील, कारण या निकालामध्ये सगळ्यांना उत्सुकता लागून राहिली की एकनाथ शिंदे वर्सेस उद्धव ठाकरे ही जी लढत होते त्याचा निर्णय काय येईल. दुसरं असं की मनसेचा 7 जो आता सध्या ट्रेंड दिसत आहेत, एक मनसेचे 10 ते 15च्या वर मनसे जाणार नाही मॅक्झिमम, म्हणजे 10च्या आधीही काही अंदाज वर्तवलाय. पण मनसे ठीक आहे, पण उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा 43 जे आता आकडेवारी जो समोर येतोय हे निश्चितच महत्वाचं दिसतंय.